जुलै महिना सुरू झाला तरी अहिल्यानगर जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत, तरी शेतकरी चातकासारखी पेरणीयोग्य पावसाची वाट पाहत आहेत। शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर शेतीची मशागतही करून ठेवली आहे, मात्र पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या अजूनही खोळंबल्या आहेत। आमच्याकडे मृग नक्षत्रातला पाऊस जर आला तर पीक जोमदार येतात, एकदम सोयाबीन आवरेज देते, सगळ्याच गोष्टीला मका सुद्धा आवरेज देते। पण उशिरा पाऊस झाल्यामुळे आता सोयाबीनला आवरेज भेटणार नाही। पाऊस झाल्यानंतर उशिरा पाऊस झाल्यानंतर मकाला आवरेज भेटणार नाही, सोयाबीनला आवरेज भेटणार नाही। शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होणार आहे याच्यामध्ये। गायला चारा नाही, जनावरांना चारा भेटणार नाही, मक्याचा चारा कुठे बिटे काही भेटणार नाही, अवघड परिस्थिती होणार आहे। आज पावसाला 1 महिना सुरुवात झाली तरी आमच्या राहता तालुका सर्व परिसर कोराळे गावामध्ये थेंबाचा पत्ता नाही, एक सुद्धा थेंब पडना। असं का ओल होईन असं पेरणीसाठी योग्य पाऊसच नाही आम्हाला। हे माझं क्षेत्र आहे, शहरात चांगले आहे, मी कोराळे गावचे शेतकरी आहे। ही 7 एकर जमीन आहे आपली। पहिली नांगरणी केली 2200 रुपये एकर, आता आज रोटरा मारला 2000 रुपये एकराने। आला पाऊस तर करू सोयाबीन किंवा मका काही, पण इथं परिस्थितीच नाही, काय करावं आम्ही आता।